त्याच्या माग सगळ्यात इम्पॉर्टंट काय तुम्हाला माहितीये? परमेश्वराचं वचन. काय काम करत आहे? काय काम करत आहे? काय काम करत आहे? की आज तुम्ही जे बघत आहे, तरुण लेकरं बदलताना किंवा घराची परिस्थिती बदलताना, तुमच्या जीवनातल्या श्रापांना बदलताना आणि आशीर्वादांना तुमच्या जीवनामध्ये येताना, याच्या मागची सगळ्यात मोठी गोष्ट काय तुम्हाला माहितीये? की तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकणारे लोक बनत आहात आणि त्या वचनाप्रमाणे चालणारे लोक बनत आहात. म्हणून परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये एवढ्या महान गोष्टी काय करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आज यामुळे तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत. हालेलुया. तुम्ही बघत असाल की खरंच हे ज्यावेळेस बघतो, खूप भावांच्या साक्ष आहेत की ते अगोदर खूप चुकीच्या गोष्टींमध्ये होते. कशामध्ये होते? खूप. पण आता ते आज प्रभू मध्ये आहेत आणि प्रभू त्यांचा महानरित्या काय करत आहे? त्याच्या कामासाठी उपयोग करत आहे. हालेलुया. आणि हे कशामुळे घडत आहे? हे घडत आहे ते म्हणजे फक्त परमेश्वराच्या वचनामुळे. हालेलुया. तर बायबल मध्ये काय सांगितलंय? सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून काय करेल? हालेलुया. आणि खरंच आज ज्यावेळेस स्तुती आराधना चालू होती ना, त्यावेळेस सैतान सगळ्यात जास्त सैतान नाराज होत होता आणि एकदम असं हे करत होता की त्याला असं नकोस वाटत होतं की अरे खूप जास्त हे काय करत आहे? स्तुती आराधना करत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि सैतान एकदम निराश होत होता, हताश होत होता आणि निघून जात होता या जागेतून. हालेलुया. तुम्हाला माहितीये, जेवढं आम्ही तुम्हाला नेहमी एनकरेज करतो कशामध्ये येण्यासाठी? चर्च मध्ये येण्यासाठी. कशामध्ये येण्यासाठी? कारण की तुम्ही ज्यावेळेस चर्च मध्ये येता, ज्यावेळेस तुम्ही एका जिवंत गोष्टींसोबत कनेक्ट होता, ऑटोमॅटिक तुम्ही काय व्हायला लागता? बदलायला लागता. हालेलुया. जे विशाल भावाची साक्ष त्यांनी सांगितलं होते की त्याच्या भावाला त्याने एकदाच चर्चला आणलं होतं. कधी आणलं होतं फक्त चर्चला? आणि त्या भावाने दारू, व्यसन सगळं काय केलं? बंद करून टाकलं. हालेलुया. खूप वेळ आला तो भाऊ चर्चला, फक्त कधी आला? आणि आता नंतर परत मी त्यांच्या घरी गेलो, तिकडे प्रार्थना करायला अचानक गेलो. मला पण नाही कळालं, परमेश्वर घेऊन गेला. तेव्हा पण प्रार्थना केली आणि तो स्वतः सांगत होता की मला पूर्णपणे बदलल्यासारखं वाटत होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे कशामुळे होतंय? ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या भवनामध्ये येता, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येता, त्यावेळेस परमेश्वर त्याचा ग्रेस, त्याचा फेवर, त्याचा अनुग्रह काय करत असतो? पाठवत असतो. हालेलुया. त्याच्या सगळ्या साक्ष घडत आहे. हे पास्टरमुळे नाही घडत आहे, साक्ष कोणामुळे घडत आहे? कोणामुळे घडत आहे? आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे? जिवंत. कसा आहे? कसा परमेश्वर आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही त्या जिवंत परमेश्वराचे लोक आहे. तुम्ही त्या जिवंत परमेश्वराचे कोण आहे? लोक, लेकरं, त्याचे प्रियजन आहेत की तो तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो. त्या येशूने तुमच्यासाठी स्वतःच काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे? या प्रेरणा आपण वचनामध्ये जाणार आहोत. आपण यास काढणार आहोत उत्पत्ती याचा 13वा अध्याय. आणि आज जसं तुम्ही वचन ऐकणार आहात प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही खूप जास्त आशीर्वादित होणार आहे वचनाच्या द्वारे. खूप जास्त काय होणार आहे? काय होणार आहे? किती जणांना आशीर्वाद पाहिजे? किती जणांना आशीर्वाद पाहिजे? किती जणांना आशीर्वाद पाहिजे? सगळ्याला आशीर्वाद पाहिजे? सगळ्याला आशीर्वादित व्हायचंय? मग जर तुम्ही आज हे वचन ऐकणार आहेत, या पद्धतीने तुम्ही करणार आहेत, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आशीर्वादांना प्राप्त करणार आहे. हालेलुया. आजचा जो टॉपिक आहे ना, आजचा टॉपिकच हा आहे की आपल्याला कुठल्या गोष्टीची निवड करायची. कुठल्या गोष्टीची काय करायची? हे निवड करण्यासाठी आपण प्रार्थनेचं जीवन जगणं खूप काय गरजेचं आहे. हालेलुया. आजचा टॉपिक काय आहे की आपल्याला ज्या गोष्टींची निवड करायची आहे, ती निवड जर आपली चुकली तर सगळ्या गोष्टी काय होणार आहे? हालेलुया. पण जर तुम्ही एक प्रार्थना योद्धासारखे प्रार्थना करून प्रत्येक गोष्टींना निवडणार आहे, तर तुम्ही सगळ्यात जास्त ब्लेस लोक राहणार आहे. हालेलुया. सगळ्यात जास्त आशीर्वादित लोक राहणार आहे. हालेलुया. यावेळेस काढूया उत्पत्ती याचा 13वा अध्याय, पहिल्या वचनापासून आपण वाचणार आहोत. यावेळेस
अब्राम आणि लोट विभक्त होता. अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट यांना घेऊन मिसर देश सोडून नेगबेकडे गेला. हालेलुया. अब्राम आपली बायको व आपले सर्वस्व आणि त्याचा जो पुतण्या होता, ज्याचं नाव काय आहे? लोट. ज्याचं नाव काय आहे? या सगळ्यांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितलं होतं, तुला कुठं जायचंय? तुझ्या बापाचं घर सोड आणि मी ज्या देशात तुला सांगते त्या देशामध्ये चल. तर परमेश्वराने त्याला सांगितलं होतं कनान देशामध्ये चल. कुठं चल म्हटलं होतं? तर त्याने त्याच्या वडिलाचं घर सोडलं, त्याच्या बायकोला घेतलं, त्याच्या पुतण्याला घेतलं आणि ते सगळे कुठे निघले होते? कनान देशामध्ये. आणि कनान देशामध्ये गेले आणि तिथं राहत होते. आणि अचानक तिथं काय झालं? खूप जास्त दुष्काळ पडला. काय पडला? आणि मग अब्रामाने परत कनान देश सोडला आणि तो परत कुठे गेला? मिसर देशात. कुठे गेला? कुठे गेला? त्याला मिसर देशात सांगितलं होतं जायला, पण कुठे गेला तो? मग मिसर देशामध्ये अशी परिस्थिती झाली, तिथले लोक क्रूर होते, तिथले लोक सगळे एकदम देवाचं भय न धरणारे होते. याला असं वाटलं की माझी जी पत्नी आहे ही दिसायला सुंदर आहे, हे लोक कदाचित मला मारून टाकतील आणि माझ्या पत्नीला काय करतील? तिच्यासोबत लग्न करतील. म्हणून तो तिथं घाबरला आणि तो तिथं काय बोलला की मी लोकांना सांगेल की तू माझी कोण नाहीये? पत्नी नाहीये, तर तू माझी कोण आहे? बहीण. तू माझी कोण आहे? ऍक्च्युअली त्याची बहीणच होती. बहीण म्हणजे काय? त्याचे जे वडील आहेत ते दोघांचे सेम नव्हते, फक्त आई सेम होते, म्हणून ती त्याची बहीणच लागत होती. त्याचा पण खूप मोठा इतिहास आहे, मी तुम्हाला ते पुढच्या वेळेस नंतर कधी सांगेल. पण ऍक्च्युअल मध्ये ती त्याची बहीण होती, पण तो तिथं घाबरला होता. काय करण्यासाठी? की तिला बायको म्हणून तिथं सांगण्यासाठी. म्हणून तिथं तो काय म्हटला की ती माझी कोण आहे? कोण आहे माझी? आणि मिसर देशाच्या राजाजवळ त्याच्या हुजुरास बसणारे जे बाकीचे प्रधान लोक होते, त्यांनी जाऊन मिसरच्या राजाला सांगितलं की इथं एक अब्राम नावाचा इब्री व्यक्ती आलेला आहे आणि त्याची जी बहीण आहे ती खूप सुंदर आहे. तिच्याबद्दलची प्रशंसा कोणाजवळ केली होती? मिसरच्या राजाने. कोणाजवळ केली होती? आणि मग मिसरच्या राजाने काय विचार केला की त्या बहिणीला काय करायचंय? आपली पत्नी म्हणून आणायचंय. म्हणून त्यांनी काय केलं? अब्रामाला खूप पारितोषिक दिले, खूप गुरढोरं दिले, शेरमेंढर दिले आणि त्या साऱ्याला काय केलं? आपल्या राजवाड्यामध्ये आणलं. तर मिसर देशाची किंवा इस्रायल लोकांची अशी प्रथा होती की त्यांना लग्न करायच्या अगोदर शुद्धीकरणाचा प्रकार करण्यात येत होता. कोणता प्रकार? आणि त्याच्यानंतरच ते काय करायचे? पण ज्यावेळेस त्या सारेला ज्यावेळेस आणलं होतं कुठं? मिसरच्या राजाने, परमेश्वराने मिसरच्या राजाच्या सगळ्या लोकांची जे त्यांना लेकरं होत होते त्या सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्या. म्हणजे त्यांच्यावर एक व्याधी, एक रोग, एक आजार त्यांच्यावर काय केला होता? पाठवला. काय केला होता? आजार पाठवला. सगळे मिस्री लोक काय झाले? परेशान झाले. या कुठल्या प्रकारचा आजार आपल्या मिसर मध्ये आलाय? एक वेगळ्या प्रकारची मरी त्यावेळेस काय झाली? ती मिसर मध्ये आली होती. आणि कशामुळे आली तुम्हाला माहितीये? अब्राम जो धर्मी व्यक्ती आहे, परमेश्वराने जे अब्रामासोबत वाचा बांधली होती की जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी काय देईल? आशीर्वाद. आणि जे तुझं अनिष्ट चिंततील त्यांचं मी काय करेल? अनिष्ट करेल. काय करेल? मिसरच्या देशात त्याचं काय करण्याचं ठरवलं होतं, म्हणून त्याच्यावर काय आली होती? मरी आली होती. काय आली होती? आणि मग परमेश्वराने जाऊन मिसरच्या राजाला सांगितलं होतं की ती त्या धर्मी व्यक्तीची काय पत्नी, तिला काय कर? जसं आणलंय तसंच मान सन्मानाने तिला काय कर? नेऊन जिथून आणलं होतं तिथंच नेऊन काय कर? हालेलुया. आणि त्यांनी नेऊन सोडलं. अब्रामाने प्रार्थना केली आणि मिसर लोक त्या मरीतून काय झाले? मुक्त झाले. काय आले? हालेलुया. आणि तरी अब्राम ज्या मिसर देशामध्ये गेला, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. कशामुळं? परमेश्वर त्याला काय म्हणला होता? तुला कुठं जायचंय? कुठं जायचंय? तो गेला कनान देशात. जे परमेश्वराने सांगितलंय तिथं जर आपण जाणार नाही तर आपल्या जीवनावर काय ओढवणार आहे? संकट आणि दुःख. हालेलुया. परमेश्वर तर त्या संकटातून, त्या दुःखातून तर वाचवणार आहे, पण तुम्हाला मात्र त्या गोष्टींमध्ये काय करावं लागेल? सफर करावं लागेल. काय करावं लागेल? सफर म्हणजे तुम्हाला त्रासातून जावं लागेल. कशातून जावं लागेल? हालेलुया. हालेलुया. आणि मग परत आपण बघतो
की अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिसर देश सोडून नेगेब कडे गेला. तो कळप, रुपे व सोने यांनी संपन्न होता. कशाने संपन्न होता तो? कळप, रुपे आणि सोने यांनी काय होता? म्हणजे त्याच्याकडे खूप जास्त प्रॉपर्टी झाली. त्याच्याकडे खूप जास्त काय होती? बापाच्या घरातून निघला होता तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं. पण त्याला कोणी दिलं? इस्रायलाच्या परमेश्वर. कोणी दिलं? त्याच्याकडे खूप जास्त संपत्ती वाढली. खूप जास्त त्याच्याकडे काय वाढली? आणि मग पुढे सांगितलं तो कळप, रुपे व सोने यांनी संपन्न होता. मग मजला करीत करीत तो नेगेब पासून बेथेल पर्यंत गेला आणि बेथेल व आय याच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता. त्या ठिकाणी तो आला. जिथून त्याने त्याचा प्रवास सुरू केला होता का, परत कुठं आला? त्याच ठिकाणी. हालेलुया. पृथ्वी कशी आहे? गोल. तुम्ही किती जरी म्हणले ना नाही मी नाही जाणार तिकडं, तर देव तुम्हाला बरोबर गोल फिरून परत तिथं घेऊन जाईल आणि तिथंच परमेश्वर आणून तुम्हाला काय करणार आहे? ठेवणार. कारण त्यांनी सांगितलंय की तुला तिथं काय करायचंय? जायचंय. हालेलुया. 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 वायगाव मधून मी पळत होतो. वायगाव मधून मी काय करत होतो? कट मारून जायचो मी वायगावला. येत नव्हतं. हालेलुया. परमेश्वर कुठं उभा केला? वायगाव. कुठं उभा केला? औरंगाबाद सोडलं, पैठण सोडलं, कुठं उभा केलं? हालेलुया. आणि मी वायगाव मधून काय करत होतो? वायगावला नाही जायचं, तिकडे लय डेंजर आहे. आपण काय करू? इकडच्या बाकीच्या खेड्यापाड्यामध्ये सेवा करू. हालेलुया. परमेश्वर कुठं आणून सोडलं? आणि असं आणून सोडलं, चर्च उभा केलं आणि अनेक लोकांना आज वायगाव मध्ये परमेश्वर घेऊन. हालेलुया. हालेलुया. तर तुम्हाला माहितीये जिथून त्यांनी प्रवास सुरू केला होता तिथंच त्या बेथेल मध्ये आला आणि तिथं परत त्यांनी काय केली? प्रार्थना केली. तिथं काय केली? इथं काय सांगितलंय की मग मजला करीत करीत तो नेगेब पासून बेथेल पर्यंत गेला. बेथेल व आ याच्या दरम्यान त्याने आरंभ डेरा दिला होता. त्या ठिकाणी तो आला आणि त्याने प्रथम वेदी बांधली होती. त्या स्थळी तो आला आणि त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. त्याने परमेश्वराच्या नावाने काय केली? पहिले पण जो त्या प्रवासाला निघाला होता, ज्यावेळेस तो बेथेल येथे आला होता, तिथं त्याने काय केलं तुम्हाला माहितीये? वेदी बांधली, तिथं प्रार्थना केली आणि परत आता एवढं सगळं होऊन परत त्या ठिकाणी आला आणि परत त्याने तिथं वेदी बांधली, तिथं काय केली? म्हणजे अब्रामाच्या जीवनामधला सगळ्यात मोठा पॉइंट काय होतो माहिती? तो काय करायचा? मोठ्याने म्हणा, काय करायचा? काय करायचा? काय करायचा? प्रार्थना प्रत्येक परिस्थितीला बदलते. हालेलुया. हालेलुया. तुम्ही म्हणत असाल मला प्रार्थना येत नाही, मी कशी करू प्रार्थना? डोळे बंद करायचे आणि परमेश्वर बोलायचं. पवित्र आत्मा तुम्हाला शिकव प्रार्थना करायला. तो बरोबर तुम्हाला काय शिकवणार आहे? प्रार्थना. जर तुम्ही आज लक्ष देऊन ऐकणार आहे, कारण या प्रार्थनेमुळेच भरपूर त्याच्या जीवनामध्ये काम झालेलं आहे. आणि लोट काय करत नव्हता, मग त्याच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम्स झाले, दोन्ही गोष्टी आपण काय करणार आहे वचनातून बघणार आहे. हालेलुया. 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 म्हणून तुम्हाला माहितीये त्याने प्रार्थना केली. अब्रामा बरोबर लोट जात होता, त्याची ही मेंढरे व गुरेढोरे व पाले होती. लोट जो होता तो अब्रामा सोबत होता. कोणाबरोबर होता? अब्रामाचं जीवन प्रार्थनेचं जीवन होतं, धार्मिक होता, तो परमेश्वराच्या इच्छेनुसार चालत होता. त्याच्या बरोबर लोट होता. म्हणून देवाने लोटाला सुद्धा काय केलं? संपत्ती देऊन काय केलं? काय केलं? मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही जे जिवंत चर्चला जॉईन होणार आहे ना, तुम्ही जे जिवंत चर्चला, ज्या पास्टरला, ज्या मिनिस्ट्रीला जॉईन होणार आहे ना, त्यांच्या जीवनात जे ब्लेसिंग्स आहेत ना, त्या ब्लेसिंग्सला तुम्ही ग्रहण करणार. हालेलुया. हालेलुया. तुम्ही ज्या मॅन ऑफ गॉड सोबत राहता, तुम्ही ज्या देवाच्या सेवकांबरोबर राहता, तुम्ही ज्या जिवंत चर्च बरोबर राहता, त्यांची जशी प्रेयर लाईफ आहे, त्यांचे जसे अनॉइंटिंग गोष्टी आहे, ते जसे त्यांचं जीवन जगत आहे, तुम्ही त्यांच्या सोबत कनेक्ट झाले तर देव तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीने काय करतो? ब्लेस करायला लागतो. हालेलुया. हालेलुया. मला एक दिवस मी प्रार्थना करतो, देवाच्या आत्म्याने सांगितलं तुझे युथ मुलं घेऊन जाते ना, आता त्यांना पण घेऊन जा आणि बाकीचे पण नवीन जे युथ आहेत ना, त्यांना पण तुझ्या सोबत मिनिस्ट्री करायला सोबत घेऊन जा. हालेलुया. मी विचार करायला लागलो, देवा असं का बरं? नाही म्हणे, ते जसे कनेक्टेड होतील ना,
ते पण अनॉइंटेड खाली येतील. हालेलुया. ते अनॉइंटिंग खाली येतील ना, ऑटोमॅटिक ते बदलायला लागतील. हालेलुया. आम्ही खरंच आता नवीन उपक्रम चालू केलाय की जेवढे पण युथ आहेत ना, जिथं पण आम्ही कुठं प्रार्थनेला जाणार आहे तिथं त्या प्रत्येक युथला काय करणार आहे, घेऊन जाणार. हालेलुया. 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 तुम्हाला माहितीये लोटला सुद्धा परमेश्वराने काय केलं, अब्रामा बरोबर लोट जात होता, त्याची मेंढरे, त्याची गुरेढोरे व पाले होती, म्हणजे त्याला पण परमेश्वराने तेवढं संपन्न बनवलं होतं जेवढं परमेश्वर कोणाला संपन्न बनवलं होतं, कोणाला बनवलं होतं. बघा, तुम्ही ज्यांच्या सोबत राहणार आहे, ज्या चर्च मध्ये तुम्ही जाणार आहे, ज्या मिनिस्ट्रीला तुम्ही जॉईन राहणार आहेत, ते जर एक आत्मिक चर्च आहे. कसं चर्च आहे, कसं चर्च आहे, तर तुम्ही पण काय बनणार आहे, तुम्ही पण काय बनणार आहे. अरे ते चर्च चालत आहे शरीरामध्ये, पण तुम्ही पण कशामध्ये चालणार आहे. कधी संपतात चर्च, लेस वेळ चालू आहे, कधी संपतात, कधी संपवतात पास्टर, पास्टर पण लगेच वाचून दाखवतात. समजलं सगळ्यांना, प्रेज लॉर्ड सगळ्यांना. हालेलुया. ते कशामध्ये चालत आहे, कशामध्ये. आज ज्या स्तुती आराधना चालू होती ना, जर ब्रदरला काही काम नसतं ना, आज रात संध्याकाळ लोक स्तुती आराधना कशी चालू राहिली असते. हालेलुया. मला आत्मा सांगत होता की स्तुती आराधना कंटिन्यू चालू ठेव, बंद करू नको. काय करू नको, नको परमेश्वर येणार नाही पुढच्या रविवारी. हालेलुया. हालेलुया. नको परमेश्वर पुढच्या रविवारी कोणीच काय करणार नाही, मी एकटाच स्तुती आराधना करत असते. हालेलुया. खरंच आपण एक दिवस ठेवणार आहे, होल डे पूर्ण वर्शिप राहणार आहे. होल डे काय राहणार आहे, पूर्ण होल डे वर्शिप राहील आणि 1-2 घंटे वचन राहील. हालेलुया. एक असा दिवस ठेवणार आहे जेव्हा सुट्टी राहील, सगळ्यांना सुट्टी राहील आणि सगळे त्या दिवशी फास्टिंग मध्ये येतील आणि होल डे काय करणार आहे, फक्त स्तुती आराधना. जोपर्यंत देवाचा आत्मा म्हणणार नाही थांब, तोपर्यंत काय चालणार आहे. हालेलुया. रेडी या गोष्टी करण्यासाठी. हालेलुया. बरं, सगळे आत्मिक आहेत म्हणून काय रेडी आहे, त्यासाठी दिवसभर काय करण्यासाठी. हालेलुया. तर तुम्हाला माहितीये अब्राम जो होता आणि लोट होता, हे दोघ जण एकत्र होते, बंधू होते, तो त्याचा पुतण्या होता. म्हणून परमेश्वराने अब्रामाला सुद्धा, अब्रामाच्या द्वारे लोटाला सुद्धा काय केलं होतं, ब्लेस केलं होतं, आशीर्वादित केलं होतं. पण पुढे एक अशी गोष्ट झाली, आता लक्ष देऊन ऐका, तिथं काय झालंय, त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्याच एका स्थळी राहता येईल. हालेलुया. याची जेवढी प्रॉपर्टी, याचे जेवढे गुरढोर, याचे जेवढे शेरमेंढरा, तेवढेच लोटाचे वाढले आणि म्हणून त्यांना तो जो प्रदेश होता, त्या प्रदेशामध्ये दोघांना काय करता येत नव्हतं. मग तिथं काय सुरू झालं, याच्या गुराख्याचे त्याच्या गुराख्या बरोबर काय व्हायला लागले. दोघांमध्ये नव्हते होत, पण खालच्या लोकांमध्ये काय सुरू झाले. हालेलुया. 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 मग आपण बघतो, शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी व परिची यांची वस्ती होती. अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊ बंधू आहोत. हालेलुया. कुठंच जे जिवंत चर्चला जॉईन लोक त्यांच्यामध्ये कधीच काय नसले पाहिजे, काय नसले पाहिजे, काय नसले पाहिजे. जिथं भांडण आहे तिथं सैतान. तिथं कोण काम करत आहे. अब्राम काय म्हणला लोटाला की आपण दोघं काय आहे, भाऊ आहेत, आणि आपल्यामध्ये काय नसले पाहिजे, काय नसले पाहिजे. आणि आज जगाची परिस्थिती काय आहे, जगाची परिस्थिती काय आहे, भांडणं चालू होतील आणि गावामध्ये सगळ्या गावाला समजेल काय की भाव भावाचे काय सुरू झाले, ते काय सुरू झाले, कशासाठी सुरू झाले. आणि इथं पण या दोघांची काय होती, ते प्रॉपर्टीसाठी नव्हते भांडणं करत, त्यांच्या गुराढोरांना एकत्र राहायला जागा नव्हती. एवढं देवाने त्यांना काय बनवलं होतं, समृद्ध केलं होतं. एवढं त्यांना काय केलं होतं. लोट जो होता ना, तो पण एक धार्मिक व्यक्ती होता. कसा व्यक्ती होता, एक धर्मी व्यक्ती होता, एक खरा व्यक्ती होता. कोण, लोट. कारण तुम्हाला माहितीये, तो ज्या देशामध्ये जाणार होता ना, त्या देशामध्ये असे लोक राहत होते, एवढे क्रूर लोक राहत होते. त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला माहितीये
व्याभिचार वाढला होता. काय वाढला होता? काय वाढला होता? व्याभिचार एवढ्या हद्दीपर्यंत वाढला होता की तिथं अशी परिस्थिती झाली होती, पुरुष पुरुषांसोबत आणि स्त्रिया स्त्रियांसोबत काय करत होते, त्यांच्या चुकीच्या गोष्टी करत होते. म्हणून त्या जागेमध्ये एवढा एवढा अशुद्धपणा, एवढा व्याभिचार वाढला होता. आणि त्या जागेमध्ये लोट जाणार होता. त्या जागेमध्ये कोण जाणार होता? पण लोट कसा व्यक्ती होता? धर्मी व्यक्ती होता. कसा व्यक्ती होता? आणि तो एवढ्या पापी लोकांमध्ये जाऊन सुद्धा तो तसा बदलला नाही. म्हणून मी हे म्हणतोय की लोट सुद्धा काय होता? धर्मी आणि खरा व्यक्ती होता. हालेलुया, हालेलुया. तुम्ही आज बघत ते ना, जगामध्ये जगाची परिस्थिती काय झालेली, सदोम आणि गमोरामध्ये कसं झालंय, सेम आज या जगामध्ये तशी परिस्थिती झालेली. हालेलुया. एका पती आणि पत्नी दोघं सोबत आहे, पण त्यांच्यामध्ये काय चालू आहे? एक्स्ट्रा मॅरेज अफेअर चालू आहे. काय चालू आहे? काय चालू आहे? एक्स्ट्रा मॅरेज अफेअर म्हणजे की पती पत्नी असताना सुद्धा त्या पतीचं दुसऱ्या स्त्री सोबत काय लफडं चालू आहे. काय चालू आहे? हालेलुया, हालेलुया. म्हणजे याला काय म्हणलेलं आहे? एक्स्ट्रा मॅरेज अफेअर. देवाने एका पतीला एका पत्नीला बनवलंय, पण या कमांडमेंटला तोडून आज जगातले लोक पत्नीला सोडून इतर स्त्रियांबरोबर काय करत आहे? व्यभिचार करत आहे. काय करत आहे? काय करत आहे? हालेलुया, 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 हालेलुया. आणि याची हाईट वाढत आहे. या गोष्टीची लेवल काय होते? वाढत आहे. या गोष्टीची लेवल काय होते? या गोष्टीची लेवल काय होते? म्हणजे या जगामध्ये पण सदोम आणि गमोरा सारखी परिस्थिती होते. हालेलुया. कशासारखी परिस्थिती होते? सदोम आणि गमोरा सारखी परिस्थिती होते. आणि या लोकांमध्ये लोट गेला, पण तरी सुद्धा लोट त्या लोकांसारखा बनला नाही. यामुळे मी म्हणत आहे की लोट एक खरा धर्मी आणि एक खरा व्यक्ती होता. हालेलुया, हालेलुया. जगामध्ये तुम्ही राहते, कशामध्ये राहते तुम्ही? पण ते जगातल्या गोष्टी आपल्यामध्ये न्यायला पाहिजे. काय? जगातल्या गोष्टी कोणामध्ये न्यायला पाहिजे? त्याने कमांडमेंट दिलेली काय? एक पती आणि एक पत्नी. हे सगळ्यात चुकीच्या गोष्टी व्यभिचार आहे. आणि प्रत्येक व्यभिचार करणारा व्यक्ती कुठे टाकण्यात येणार आहे? नरकामध्ये. कुठे टाकण्यात येणार आहे? कुठे टाकण्यात येणार आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, इथं त्यांचे भांडणं होत होते. इथं त्यांच्यामध्ये त्यांच्या गुराख्यांचे भांडणं होते. आणि आपण इथं बघतो की इथं काय सांगितलंय की अब्राम त्याला एकदम व्यवस्थितपणे समजून सांगत आहे की आपले लोक एकत्र राहू शकत नाही, म्हणून आपण आता काय होणं गरजेचं आहे? काय होणं? वेगळं होणं. काय? हालेलुया. ज्या मंडळीमध्ये, ज्या चर्चमध्ये, ज्या मिनिस्ट्रीमध्ये, ज्या गावामध्ये, ज्या घरामध्ये भांडण आहे, तट आणि फूट पाडण्याचा स्वभाव आहे, ते घर, ती मंडळी, ती मिनिस्ट्री, ते लोक कधीच काय करू शकत नाही? एकत्र राहू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. आपण एक वचन काढूया. आपण काढूया यावेळेस पेत्राचे दुसरे पत्र. पेत्राचे दुसरे पत्र पेत्राचे दुसरे पत्र आणि आपण यास काढणार आहोत 7वा दुसरा अध्याय 7वं वचन. आणि अधर्मी लोकांच्या कामातूर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट याची सुटका केली. तो नीतिमान माणूस त्याच्यामध्ये राहत होता, तेव्हा त्यांनी सौराचाराची कृत्य पाहून व त्याविषयी ऐकून त्यांचा नीतिमान जीव दिवसादिवस कसा दिसत होता. हालेलुया. काय सांगितलं? जो लोट होता ना, तो कसा व्यक्ती होता? धर्मी व्यक्ती होता. कसा व्यक्ती होता? आणि म्हणून इथं काय सांगितलंय? तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता, तेव्हा त्याची स्वैराचाराची कृत्य पाहून, म्हणजे तो ज्या सदोम आणि गमोरामध्ये जाणार होते, तिथले लोक क्रूर होते, ते व्यभिचारामध्ये होते, ते पापामध्ये होते. आणि या पापाच्या गोष्टींना पाहून सुद्धा त्याचा जो जीव आहे, नीतिमान जीव, दिवसेंदिवस काय होत होता? कासावीस होत होता. काय होत होता? कधी याच्यातून काय होईल? बाहेर. कधी याच्यातून काय होईल? असा तो व्यक्ती कसा होता? नीतिमान.
काय होता? कोण? लोट. कोण होता? हालेलुया. हालेलुया. अजून एक वचन काढूया आपण, इफिसकरस पत्र याचा 4था अध्याय. इफिसकरस पत्र याचा 4था अध्याय आणि याच वाचलं पहिलं वचन. 4था अध्याय पहिलं वचन. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे चाला. हालेलुया. नीतिमान होता कोण? लोट. दुसरी गोष्ट अशी होती, ते दोघं भाऊ होते आणि त्यांच्यामध्ये काय होऊ नये? भांडण होऊ नये. काय होऊ नये? म्हणून अब्राम काय म्हणलं होता की आपण काय होऊ? एकदम व्यवस्थितपणे काय होऊन जो? वेगळे होऊ. व्यवस्थितपणे काय होऊन जो? भांडण करण्यापेक्षा समजदारीने काम घेणं खूप काय. दोघांचे भांडणं चालले, भावाभावाचे भांडणं कुठपर्यंत गेले? कोर्टापर्यंत. कुठपर्यंत गेले? याला पण भेटत नाही, त्याला पण भेटत नाही, आणि ते काय होऊन जातं? तसंच राहतं. ते कसं राहतं? आणि शेवटी काय होतं? दोघं मरून जातात. दोघं काय होऊन जातात? आणि जमीन कुठं राहते? आणि त्याच्यावर काय उगवता? काटे. काय उगवता? कशामुळं? जर समजदारीने घेतला असतं ना तर दोघांनाही त्या गोष्टीचा काय घेता आला असता? हालेलुया. 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 पण त्यांनी काय केलं? त्या गोष्टीला त्या पद्धतीने काय केलं नाही? हँडल केलं. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन त्याच्या लोकांसाठी काय सांगतंय? जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. देवाने जे तुम्हाला पाचारण केलंय त्या पाचारणामध्ये जे चांगलं शोभेल आपल्याला तसं आपल्याला काय करायचंय? म्हणजे देवाच्या लोकांमध्ये काय नसले पाहिजे? भांडण. काय नसले पाहिजे? काय नसले पाहिजे? देवाच्या लोकांमध्ये काय असली पाहिजे? एकता असली पाहिजे. काय असली पाहिजे? आणि प्रीती असली पाहिजे. काय असली पाहिजे? एकता आणि जर प्रीती तुमच्यामध्ये, तर परराष्ट्रीय लोक बघून परमेश्वराचं काय करणार आहे? हालेलुया. हालेलुया. नाही तर एकीचं दोन इकडं आणि एकीचं दोन. हालेलुया. आणि कुठं चाललो आम्ही? कुठं चाललो? परत चर्चला पण जाता आणि दोघ्या पण बहिणी नाही का, परराष्ट्रीय जी दुसरी बहीण आहे का तिच्याजवळ बसता आणि ती हिच्याबद्दल सांगते आणि ही तिच्याबद्दल सांगते. कोणाला? त्या बहिणी. आणि मग जाताना दोघी पण ना चालल्यावर का मी कुठं ते विचार काय करत असणार आहे? जी बहीण अविश्वासणारी, जी काय आहे येणार, ती प्रभू मध्ये येणार आहे, ती काय म्हणा हे तर कोण आहे? विश्वासणार आहे. हे कोण आहे? आणि ही हिच्याबद्दल मला सांगते, ही पण तिच्याबद्दल कोणाला सांगते, आणि यांच्यामध्येच काय? यांच्यामध्येच काय? हालेलुया. हालेलुया. पण परमेश्वराचं वचन काय सांगतंय की तुम्हाला शोभेल अशा पाचारणामध्ये तुम्हाला काय करायचंय? तुमच्यामध्ये जर काही भांडण तंटे असतील ना तर ते चर्च मध्येच तुम्हाला काय करायचे? मिटवायचे, सोडून द्यायचे. हालेलुया. एकमेकांना काय करायचंय? एकमेकांना काय करायचंय? हालेलुया. आणि तुमच्यामध्ये काय असली पाहिजे? प्रीती. तिला त्रास होतोय तर मला पण त्रास झाला पाहिजे. हालेलुया. त्याला त्रास होतोय तर मला पण काय झालं पाहिजे? हालेलुया. 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 पुढे काय सांगितलंय? पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. कसं वागून घ्यायचं एकमेकांना? पहिलं काय सांगितलंय? पूर्ण नम्रता. पूर्ण काय असली पाहिजे? काय असली पाहिजे? बोला मोठ्याने. काय असली पाहिजे? काय असली पाहिजे? काय असली पाहिजे? गर्वाने आपण काय झालो नाही पाहिजे? काय नाही पाहिजे? मीच पास्टरांबरोबर राहतो, मीच पास्टरांबरोबर राहते, मी एकदम पास्टरच्या काय जवळ आहे. कोणीच पास्टरांच्या जवळ नाही, सगळे सेम. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांनी कशामध्ये असणं गरजेचं आहे? नम्रतेमध्ये. कशामध्ये? हालेलुया. थोडंच आहे ना, पूर्ण नम्रता, पूर्ण सौम्यता. कसं असलं पाहिजे? आपण कसे असलो पाहिजे?
सौम्य असलो पाहिजे. कसे असलो पाहिजे? सौम्य म्हणजे काय? एकदम शांत. कसे असलो पाहिजे? नाही तर मग कसे? कडक नाही, एकदम धर 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 धर. असं कोणी आलं ना तर त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे अरे याच्यासोबत मला अजून जास्त वेळ घालवायचा. नाही तर असं नाही वाटलं पाहिजे अरे कधी जातो कधी जातो खाऊन जाय ना. नुसतं चालू आहे कंटिन्यू काय बडबड 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 बडबड. म्हणजे तो त्याचं पण पीस, तो तर पीस मध्ये नाहीये, पण जो दुसरा पीस मध्ये, दुसरा जो शांतीमध्ये आहे त्याची पण शांती खराब करणार. हालेलुया. काल आम्ही गेलो होतो एका ठिकाणी, निखिल पास्टर याच्यानंतर इथं कधीच नाही यायचं. म्हणलं काय आलं इथं आलो ना एकदम असं स्पिरिट मध्ये एकदम कसं तरी व्हायला लागतं. हालेलुया. किती जगातले लोक आहेत ना ते एकदम अशांत आहेत. कसे आहेत? कारण ते सौम्य नाही आहेत, ते नम्रतेमध्ये नाही आहेत. त्यांच्या मागे नुसतं कंटिन्यू गण 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 चालू आहे. काय चालू आहे? काय चालू आहे त्यांनाच माहित नाही. फक्त काय आहे चालू आहे, हे करायचंय ते करायचंय, असं करायचं तसं करायचंय, इकडे जायचंय तिकडे, कुठंच काय नाही. सगळे कुठे तिथंच बसलेले. पण काय फक्त करायचंय, फक्त करायचंय. काय आहे फक्त? हालेलुया. 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 तुम्ही जर सौम्य, तुम्ही काय शांत आहे, देव हळूहळू सगळ्या गोष्टी करतात. असं नाही की लगेच चर्च बदल, लगेच मोठा चर्च बनल, लगेच सगळ्या मोठ्या गोष्टी बनतील, लगेच सगळं होईल. नाही, सगळ्या गोष्टी कशा होणार आहे? शांतते, स्थिरतेने होणार. लेकराला जन्म घ्यायला सुद्धा तो पूर्ण दिवस घेऊनच बाहेर येतो. हालेलुया. 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 पण आज लोक कसे झालेत? एकदम फास्ट. कसे झालेत? कसं झालं बाई? सगळे एकदम फास्ट. हालेलुया. पण आपल्याला काय बनायचंय? काय बनायचंय? दुसरं, तिसरी गोष्ट काय सांगितली? सहनशीलता. काय असणं गरजेचं आहे? काय असणं गरजेचं आहे? माझ्यामध्ये पण नाही का सहनशीलता. पास्टर तरी मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, माझ्यामध्ये काही नाहीये. पण देव आता बनवणार आहे. काय? सहनशील. काय बनवणार आहे? हालेलुया. 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 काय असणं गरजेचं? आपण सहनशील. काय असणं गरजेचं आहे? पेशन्स आपल्यामध्ये असणं खूप काय आहे. हालेलुया. आणि पुढे काय सांगितलंय? सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. कशाने वागून घ्या? कशाने वागून घ्या? या तीन गोष्टीमध्ये राहून एकमेकांना कशामध्ये चालवायचंय? प्रीतीमध्ये चालवायचंय. कशामध्ये चालवायचंय? आणि जर तुमच्यामध्ये या पद्धतीनं प्रीती नाहीये तर काहीच अर्थ नाही. पुढे काय सांगितलंय? आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखव्यास काय करत जा? आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य. पवित्र आत्मा, देवाचा आत्मा सगळ्याला काय करण्यासाठी आलाय? एक करण्यासाठी. काय करण्यासाठी आलाय? मग आपण कशासाठी झटलो पाहिजे? लोकांना एकत्र आणण्यासाठी. कशासाठी झटलो पाहिजे? याच्यासाठी नाही, ते तुम्हाला असे म्हणले होते, ते तुम्हाला तसे म्हणले होते, हे असं म्हणलं होतं, ते तसं म्हणलं होतं. म्हणजे जे लोक यायचे का ते पुढे जातील, दूर जातील. एक येणार आहे का? मग काय त्यांना आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखव्यास झटत जा. शांतीच्या बंधनाने राखव्यास काय करायचंय? आणि कोण करत होतं? अब्राहम. कोण करत होता? तो म्हणू पण शकत होता त्याच्या भावाला. काय? लोटाला काय म्हणू शकत होता? जाय आणि तू दुसरीकडे जाय, इथं काय राहू नको, आता आपलं काही जमाना नाही, असं म्हणू शकत होता. पण तो काय म्हणला? आपण दोघं काय? बंधू आहे. आपण दोघं काय? आपण दोघं काय? हे त्याच्यात सांगण्याचं इंटेन्शन काय तुम्हाला माहिती आहे? की आपण एकत्र राहू शकत आहे, आपण अजूनही एकत्र काय करू शकतो. पण त्याला त्याच्या मनातलं काढायचं होतं की याला वेगळं व्हायचंय का याला माझ्या सोबत राहायचंय. हालेलुया. म्हणून तो काय म्हणला तिथं तुम्हाला माहितीये? तो काय म्हणला? अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझी गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. आपल्या गुराख्यांमध्ये काय नसावे? भांडण नसावे. काय नसावे? लोट त्याच्या गुराख्यांना इंटिमेशन देऊन तो त्यांना काय करू शकत होता? शांत करू शकत होता. काय करू शकत होता? आणि दोघं भाऊ एकत्र राहू शकत होते. दोघ जण काय करू शकत होते? लोटाला काय वाटलं? आता मला काय मिळाली? खूप मोठी संपत्ती. आता मी खूप काय झालेलो आहे?
ब्लेस झालोय. आता मला काय व्हायचंय? अब्रामापासून काय व्हायचंय? त्याला कळलं, अरे अब्राम तर आपल्या मनातली गोष्ट बोलला. कसं बोलला अब्राम? की आपल्याला काय करायचं आता? कारण अब्राम जो होता तो आत्म्यामध्ये चालत होता. कशामध्ये चालत होता? आणि तो आत्म्यामध्ये कशामुळे चालत होता? कारण तो काय करत होता तुम्हाला माहितीये? काय करत होता? पण लोट कशामध्ये आंधळा झाला? शरीराच्या गोष्टींमध्ये. कशामध्ये? हालेलुया, 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 हालेलुया. मग पुढे असं झालं, आपण बघतो, सर्व देश तुला मोकळा नाही काय, तर मजपासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईल, व तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईल. अब्राम लोटाला काय म्हणला? माझ्यापासून तुला जर वेगळं व्हायचं, तू काय कर? वेगळं हो. तू जर उजवीकडे गेला तर मी कुठं जाईल, आणि तू जर डावीकडे गेला तर मी कुठं जाईल. म्हणजे मी तुझ्या विरुद्ध साईडला जाणार आहे. मी कुठं जाणार आहे? हालेलुया, हालेलुया. आत्मिक लोक आणि शारीरिक लोक या दोन्ही गोष्टींचा फरक या पद्धतीचा. हालेलुया. बघा, शरीरातले लोक जरी बसले तुमच्या बरोबर तर एक मिनिट पण तुमच्या बरोबर राहू शकणार नाही. काय करू शकणार नाही? बरं, ते काय म्हणतील? याला काही कामच नाही, उठलं सुटलं कधी पण काय प्रार्थना वचन, प्रार्थना वचन, येशू, उपवास, हे ते हेच चालू असते. दुसरं काही बोलतच नाही कोणत्या गोष्टीबद्दल? जगातल्या गोष्टीबद्दल. हालेलुया. मग ते काय होता? ते म्हणतात बोर व्हायला लागलं. मी काय करतो? मग ते आत्मिक लोक जे आहेत त्यांच्या बरोबर शरीरातले लोक कधीच काय करू शकत नाही? राहू शकत नाही. काय करू शकत नाही? म्हणून लोटाने ठरवलं की मी याच्यापासून काय होईल आता? वेगळा. मग तुम्हाला माहितीये पुढे काय झालं? पुढे आपण बघतो, तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्दनेचे सर्व खोरे पाहिले. तो ती सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. त्यांनी काय बघितलं? बाजूचा जो प्रदेश आहे. कुठला प्रदेश आहे तुम्हाला माहितीये? इथं काय सांगितलं? तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्दनेचे सर्व खोरे पाहिले. कुठले खोरे पाहिले? कुठले खोरे पाहिले? काय बघितलं? यार्देनेचं खोर. आणि तिथं सगळीकडे काय होतं? सगळीकडे काय होतं? लोटाला काढला, अरे हा प्रदेश खूप काय, हा प्रदेश खूप काय. आणि तो काय म्हटला की त्या लोटाने आपली दृष्टी फेकून यार्दनेचे सर्व खोरे पाहिले. तो ती सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोराचा नाश केला. त्यापूर्वी सोरा काढला सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. जो यार्देनेचा जो प्रदेश होता ना, तो कसा होता? परमेश्वराच्या बागेसारखा. कसा होता? एकदम सुपीक भूमी होती. एकदम सगळीकडे काय होतं? हिरवगार होतं. कसं होतं? आणि कोणी बघितलं हे? कोणी बघितलं? कोणी बघितलं? कोणी बघितलं? लोटांनी काय बघितलं? अरे वा, सगळा प्रदेश कसा दिसतोय? हिरवागार. काय दिसतोय? सगळं एकदम छान. मग मी कुठं जाईल? कुठं जाईल मी? आणि अब्राम काय म्हटला? तू जर तिकडे जात असला तर मी त्याच्या कुठल्या साईडला जाईल? विरुद्ध साईड. हालेलुया. जगातले लोक आज काय बघत आहे तुम्हाला माहितीये? जगातले लोक काय बघत आहे? अरे समृद्धी दिसत आहे इकडं. काय दिसत आहे? मी कोणाच्या मागच आहे? त्यांना माहित नाही जग, या जगाचा नाश होणार. काय होणार? या जगाचा जग आणि जगाचा काय होणार आहे? सदोम आणि गमोराचा जसा नाश झालाय ना, सेम तसा नाश होणार. हालेलुया. जे तुम्हाला एकदम झगमगणाऱ्या गोष्टी दिसतात आज आपण त्या गोष्टीकडे खूप जास्त काय होतो? अट्रॅक्ट. काय होतो? खूप जास्त. बघा त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, दुसऱ्या लोकांची बघा लाईफस्टाईल कशी आहे. ते किती एकदम एन्जॉय करत आहे, एकदम चांगले दिसत आहे, एकदम सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे वेल सेटल्ड आहेत. ते सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे. आणि आपण काय करत बसलो इकडं? प्रार्थना वचन, प्रार्थना प्रार्थना वचन. आणि ते लोक बघा काय करत आहे? आनंद करत आहे, पार्ट्या करत आहे, सगळ्या गोष्टीच्या मागे लागलेले. हालेलुया. सेम लोटांनी काय बघितलं? अरे वा, चांगला देश दिसत आहे, मी कुठं जाईल या? हालेलुया. आणि लोट काय म्हणला? मी या गोष्टीच्या काय जाईल? विरुद्ध जाईल.
तुम्ही आज ज्या गोष्टी बघत आहेत ना त्या सगळ्या गोष्टींचा एकदा काय होणार आहे? काय होणार आहे? या गोष्टी मिळवण्यासाठी झटत आहेत ना आपण, झटत आहे, दिवस रात्र काय करत आहे? कष्ट करत आहे. काय करत आहे? नाही एवढं आहे का? अजून वाढलं पाहिजे म्हणून मी काय करत? अजून दिवस रात्र काय करत? मेहनत कर, मरमर कर मी त्या गोष्टीसाठी. काय करत? मी तुम्हाला सांगतो ज्या त्या गोष्टी दिसत आहेत ना त्यांचा काय होणार आहे? नाश. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अब्राम होता, त्याने लोटाने जी गोष्ट बघितली त्या गोष्टीचा त्यांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे? आपण इथं बघतो तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले, तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोराचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडला सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. ही यार्देनेची सर्व तळवट लोटाने आपल्यासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते याप्रमाणे एकमेकांपासून काय आले? दोघं काय झाले? काय झाले? लोटाने कोणतं बघितलं? दिसतंय डोळ्याला ते काय एकदम, मग तो कशाला मागे गेला? जे त्याच्या डोळ्याला काय करत आहे? हालेलुया. प्रत्येक डोळ्याला चांगली दिसणारी गोष्ट ही चांगलीच नाहीये, तिच्यापासून तुम्ही कधीतरी कशात पडणार आहे? नाशात. हालेलुया. कारण जो आत्म्याने चालणारा व्यक्ती तो डोळ्यांनी कधीच दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत. हालेलुया. तो कशावर विश्वास ठेवतो तुम्हाला माहितीये? परमेश्वर. हालेलुया. कारण तो कशाने चालत आहे? डोळ्यांनी चालत. तो कशाने चालत आहे? आत्म्याने. कशाने चालत आहे? हालेलुया, हालेलुया. याने काय बघितलं? लोटाने डोळ्याने बघितलं सगळीकडे सुपीक आहे आणि मी कुठं जाईल? यार्देनेकडे. आणि अब्राम म्हणला मी या गोष्टींच्या काय जाणार आहे? विरुद्ध जाणार. तुम्ही जर आत्मिक व्यक्ती आहे, तुम्ही जर प्रार्थनेचं जीवन जगत आहे ना, तुम्ही ज्या जागेमध्ये उभा राहाल ना त्या जागेला परमेश्वर सुपीक बनवणार. हालेलुया. तुम्ही ज्या जागेमध्ये उभा राहाल ती जागा बंजर जरी असली पण तुम्ही तिथे उभा आहात म्हणून त्या जागेला परमेश्वर सुपीक बनवणार. ब्लेसिंग्स तुमच्यामध्ये. ब्लेसिंग्स कोणामध्ये? हालेलुया, हालेलुया. एक आत्मिक व्यक्ती, एक कुठला व्यक्ती? कुठला व्यक्ती? तो ज्या जागेवर उभा राहतो ना, जागा, ती भूमी, ते लोक, ते परिसर तो काय करून टाकतो? बदलून टाकतो. आणि जे शारीरिक व्यक्ती आहे तो काय करत असतो? शरीराने चालत असतो. कशाने चालत असतो? हालेलुया. पुढे बघतो आपण जसं अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला. सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातक करणारे होते. जे सदोम ठिकाणी त्यांनी जाऊन त्याचा काय बांधला? डेरा बांधला. तिथं काय करायला लागला? राहायला लागला. कोण राहायला लागला? लोट. कुठं राहायला लागला? सदोमाजवळ. कुठं राहायला लागला? आणि अब्राम त्याच्या विरुद्ध म्हणजे कनान देशाच्या ठिकाणी गेला आणि तो तिथं काय करायला लागला? राहायला लागला. आणि या ज्या सदोमा मधले लोक होते ना हे सगळ्यात जास्त काय होते? दुष्ट होते. कसे होते? कसे होते? समलैंगिक पापामध्ये होते. कशामध्ये होते? मूर्तीपूजा करणारे, व्यभिचार करणारे, अशुद्ध गोष्टी करणारे, जार कर्म करणारे, असे कोणते लोक होते तुम्हाला माहितीये? सदोम आणि गमोरातले. परमेश्वराच्या विरुद्ध काय करणारे? पातक करणारे. परमेश्वराच्या विरुद्ध काय करणारे? पाप करणारे. आणि त्या लोकांजवळ कोण गेला? लोट. कोण गेला? हालेलुया, हालेलुया. कारण तो कशामध्ये चालत होता? शरीरात चालणारे लोक कुठे जाणारे? शारीरिक. आणि आत्म्यामध्ये चालणारे लोक कुठे जाणारे? कुठे जाणारे? आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पुढे असं झालं, जो सदोम देश होता, कोणता देश होता? त्या सदोमाच्या राजाला बाकीच्या राजाने काय केलं? मारलं. काय केलं? मारलं. आणि नंतर लोटाला सुद्धा बंदिवास करून काय केलं? घेऊन गेले त्याची संपत्ती. हालेलुया, हालेलुया. त्या संपत्तीकडे त्यांनी लक्ष लावलं होतं. ती संपत्ती सुद्धा
सदोमाच्या राजावर ज्यावेळेस अटॅक झाला त्यावेळेस त्या समोरच्या शत्रू लोकांनी लोटाला पण काय केलं, लुटून नेलं, त्याची प्रॉपर्टी पण नेली, त्याच्या बायकाला सुद्धा नेलं आणि सगळ्या गोष्टी नेल्या. आणि तिथं एक व्यक्ती होता, जे व्यक्ती अब्रामाला ओळखत होता, तो व्यक्ती अब्रामाकडे पळत आला आणि अब्रामाला काय म्हटलं, तुमचा जो पुतण्या आहे ना त्याला काय केलेलं आहे, लुटून त्याची प्रॉपर्टी नेली. हालेलुया. हालेलुया. आणि अब्राम ऑलरेडी कसा व्यक्ती होता, आत्मिक व्यक्ती. कसा व्यक्ती होता, त्याच्या सोबत 800 युद्ध कला करणारे लोक होते. काय करणारे, त्यांनी त्या लोकांना पाठवलं कशासाठी, लढण्यासाठी. कोणी पाठवलं, आणि लोटाची सुटका केली, त्याच्या सगळ्या संपत्तीची कोणी सुटका करून आणली, हालेलुया. हालेलुया. कशामुळे झालंय, अब्राम कसा होता आणि काय करणारा व्यक्ती होता, हालेलुया. म्हणून आपल्याला तुम्ही आज जी निवड करणार आहे, तुम्ही आज ज्या गोष्टीची काय करणार आहे, आज कदाचित तुम्हाला ती गोष्ट अशी दिसत आहे, एकदम रखरखीत दिसत आहे. कशी दिसत आहे, काहीच नाही तिथं, बंजर दिसत आहे सगळं. काय दिसत आहे, आणि इथं काही येणार पण नाही असं तुम्हाला कोणी म्हणत असलं. पण जर तुम्ही कशामध्ये चालणारे लोक आहे, प्रार्थना, वचन, उपवास, देवाची उपस्थिती यामध्ये तुम्ही चालणारे लोक आहे, आणि तुम्ही देवाचं काम हळूहळू काय करत राहणार आहे, करत राहणार, ते तुम्हाला खूप ब्लेस करणार आहे. कोणत्याच शारीरिक गोष्टींच्या मागे लागू नका. कोणत्या गोष्टीच्या मागे लागू नका. नाही यार, याला खूप जास्त सॅलरी नाही, याला खूप जास्त पेमेंट आहे नाही, याचा खूप मोठा बंगला आहे नाही, याच्याकडे खूप मोठ्या गोष्टी आहे, काय आपण बसलो इथं प्रार्थना करत, काय आपण बसलो इथं सेवा करत, काय आपण बसलो इथं ह्या गोष्टी करत. चला त्या गोष्टीकडे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, येणाऱ्या वर्ष, येणारे दिवस एवढे कठीण राहणार आहे. हालेलुया. 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 येणारे वर्ष, येणारे दिवस एवढे कठीण राहणार आहेत. जे लोक आत्मिक आहेत का, तेच लोक टिकून राहणार आहेत. हालेलुया. आणि जे शारीरिक लोक आहेत ना, ते नेहमी ट्रबल मध्ये राहणार आहेत, समस्येमध्ये राहणार आहेत. हालेलुया. तुम्ही ऐकलं असेल, बँकाच्या बँका बंद पडायला लागल्या. काय पडायला लागल्या, ज्यांचे बँक मध्ये अकाउंट मध्ये खूप पैसे आहेत ते लोक काय करायला लागले, रडायला लागले. आता जस्ट 2 दिवसापूर्वी मी न्यूज वाचली, मुंबईची कोऑपरेटिव्ह कोणतीतरी मोठी बँक होती, रिझर्व्ह बँकने तिला बंद करून टाकलं. काय करून टाकलं, त्याच्यातल्या ठेवी पण काढता नाही आल्या, काहीच बाहेर काढता नाही आला. सगळं काय आलं, त्यांच्या ते बघत होतो मी न्यूज मध्ये, ते लोक रडत होते, ज्यांचे 55 लाख रुपये त्या बँकेमध्ये काय झाले होते. हालेलुया. तुम्ही जर आत्मिक लोक आहेत ना, कसे लोक आहे, देव तुम्हाला योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला शिकवणार आहे. हालेलुया. तुम्ही कुठं इन्व्हेस्ट करायचंय, कुठं तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या, हे सगळ्या गोष्टीचं नॉलेज कोण देणार तुम्हाला. आता तुम्ही शरीरामध्ये चालणार आहेत ना, तर तुम्ही नेहमी कशामध्ये अडकणार आहे, झगझगत्या गोष्टींकडे बघून कशामध्ये जाणार आहे, नाशामध्ये. हालेलुया. हालेलुया. म्हणून काय सांगितलं, निवड. ज्या मुलींना पण लग्नाचे डिसिजन घ्यायचे, कदाचित त्यांना आज दिसत असतील लेकर सेटल्ड नाहीये, त्यांना जॉब नाहीये, पण ते प्रभूची काय करत आहे, सेवा. काय करते प्रभूची, ते प्रभूचं भय धरून चालणार आहे. काय धरून चालणार आहे, आणि परमेश्वरामध्ये स्ट्रॉंग आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही डोळे झाकून अशा गोष्टींमध्ये तुम्ही त्या मुलाचं स्टेटस न बघता, तर तो खरंच धार्मिक आहे. कसा आहे, तर तो तुम्हाला सगळ्या गोष्टी देणार. हालेलुया. हालेलुया. पण तुम्ही आज जर बघत असाल काय, वेल सेटल्ड, वेल जॉब, वेल पैसा, वेल या गोष्टी, तर ते वेल कधी पडतील आणि कधी संपेल काहीच कळणार नाही. हालेलुया. कशाकडे बघायचं आपल्याला, आत्मिक गोष्टींकडे. कशाकडे बघायचंय, आणि आत्मिक गोष्टीकडे कोण व्यक्ती बघू शकतो, जो कशामध्ये चालणार आहे. आणि आत्म्यामध्ये चालण्यासाठी सगळ्यात पहिलं काय, आपलं जीवन कसं असलं पाहिजे, प्रार्थना. काय असलं पाहिजे, अब्रामाचं जीवन कसं होतं, घंटे तो प्रार्थनेमध्ये टाइम घालवत होता, कितीतरी वेळ प्रार्थना करायचा. हालेलुया. म्हणून पास्टर जे जीव तोडून सांगत असताना काय करा, काय करा, काय करा, कशासाठी सांगत असतं मला माहितीये, तुम्ही तुमच्या जीवनामधले जे डिसिजन तुम्हाला घ्यायचे ना, जे डिसिजन मेकिंग पॉवर आहे, ती तुम्हाला कोण प्रोव्हाइड करणार आहे,
परमेश्वराचा आत्मा. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर तुम्ही एका चांगलं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहून त्याच्या ज्ञानाला प्राप्त करून योग्य डिसिजन घ्याल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मिक गोष्टींमध्ये पण वाढाल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये एकदम अद्भुतरित्या वाढलेले लोक राहाल. हालेलुया. तुम्ही बघत असाल लोकांना कळत नाही कुठे इन्व्हेस्ट करायचे, डुबली बँक, डुबले पैसे. लोकांना कळत नाही काय करायचंय, गेले लोक पळून गेल्या सगळ्या गोष्टी. हालेलुया. कशामुळं? कारण त्यांचे आत्मिक डोळे बंद आहे, ते आत्म्यामध्ये झोपलेले आहे, प्रार्थना करायला टाइम नाहीये, वचन वाचायला टाइम नाहीये, म्हणून माहितीच नाहीये की कशा गोष्टी करायच्या. हालेलुया. पण जर तुम्ही आत्म्यामध्ये चालणार आहे ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करणार आहे परमेश्वर. तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचंय, कुठल्या गोष्टीचं डिसिजन घ्यायचंय, कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या गोष्टी नाही करायच्या, कुठल्या लोकांसोबत पार्टनरशिप करायची, कुठल्या लोकांसोबत तुम्हाला चालायचंय, या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कोण सपोर्ट करणार आहे? परमेश्वर. हालेलुया. कोणासारखं बनायचंय? अब्रामासारखं की लोटासारखं? कोणासारखं बनायचंय? कोणासारखं बनायचंय? मागचे कोणासारखं बनायचंय? कोणासारखं बनायचंय? अब्रामासारखं. कोणासारखं? आणि काय करायची आपल्याला? काय करायची? कशामध्ये चालायचंय? आत्मिक गोष्टींमध्ये. कशामध्ये चालायचंय? एक डिसिजन चुकलं, पूर्ण आयुष्य काय होणार आहे? चुकणार आहे. काय होणार आहे? प्रत्येक डिसिजन मध्ये इन्व्हेस्टमेंट असू द्या, प्रत्येक डिसिजन मध्ये जॉब असू द्या, प्रत्येक डिसिजन मग ती कुठली गोष्ट असू द्या. समजलं? म्हणून काय करायचं आपल्याला? कशामध्ये चालायचंय? आत्मिक गोष्टीमध्ये. आणि आत्मिक गोष्टीमध्ये चालण्याचं सगळ्यात पहिलं जे स्टेप्स आहे ती म्हणजे काय? आपल्याला काय वाढवायची? आपली प्रार्थना लाईफ. काय वाढवायची? शांती लाईफ वाढवायची. अर्धा तास प्रार्थना करत असेल तर मेहरबानी करून 1 घंटा प्रार्थना करायला सुरुवात करा. काय करून? रिक्वेस्ट आहे सगळ्याला. काय करा? 1 घंटा प्रार्थना करायला काय करा? टाइम काढा. काय काढा? जे तुम्ही दिवसभर मरमर करत आहे का, ती मरमर करायची गरज नाही पडणार. 1 घंट्यात तुम्ही सगळं काम करून तेवढे पैसे तुम्ही कमवता. हालेलुया. 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 विशाल भाऊची साक्ष ऐकली असेल ना, तो रिक्षा चालवतो. जेवढे बाकीचे लोक तेवढं कमवत नसतील तेवढं तो थोड्या वेळामध्ये तेवढ्या सगळ्या गोष्टी करून परत तो प्रार्थनेमध्ये देवामध्ये काय करतो? वेळ घालवतो. हालेलुया. कशामुळे होतं की आपण आपल्या जीवनामध्ये सगळ्यात प्रथम स्थान कोणाला दिलेलं आहे? कोणाला दिलंय? नाही तर झोपेतून उठल्यावर पहिले काय? मोबाईल कुठे आहे? काय? मोबाईल कुठे आहे? आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी आणि मग प्रार्थना. आठवण आल्यावर मग सकाळी. मोस्ट ऑफ द लोकांचं असं ऐकलंय सकाळी प्रार्थनाच करत नाही. कधी प्रार्थना करते? रात्री झोपताना. कधी प्रार्थना करते? काय नवीनच म्हटलं, रात्री झोपताना ते काय करते? सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे उघडल्याबरोबर सगळ्यात पहिले परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जायचं. पुढे जायचंय की त्यांनी तुम्हाला रात्रभर काय केलंय आणि एक नवीन दिवस काय केलाय. नाही तर रात्रीतूनच तुम्ही केले असते. हालेलुया. पण त्यांनी तुम्हाला काय दाखवलाय? की जे तुम्ही दिवसभर गणगण करत फिरणार आहे का, याच्यासाठी तुम्हाला काय दाखवलाय? जर प्रार्थना कराल ना तर तो दिवस परमेश्वर एकदम इझी वे मध्ये तो तुम्हाला प्रत्येक गोष्टी करण्यासाठी काय देणार आहे? ग्रेस देणार. काय देणार आहे? नाही तर मग तुम्हाला तुमच्याच बळावर सगळ्या गोष्टी काय करावं लागतील. हे करू का, ते करू का, इकडे जाऊ का, तिकडे जाऊ का, काय मिस सगळं करू का. कशामुळं? कारण काय नाहीये, प्रेयर लाईफ स्ट्रॉंग नाही. हालेलुया. समजलं सगळ्याला? मग कशामध्ये चालायचंय? कशामध्ये चालायचंय? कशामध्ये चालायचंय? आत्म्यामध्ये. कशामध्ये? कशामध्ये? आत्मिक चर्चला जॉईन राहायचंय, आत्मिक वचनाला ऐकायचंय, आत्मिक फास्टिंग मध्ये जायचंय, आत्मिक गोष्टींमध्ये राहायचंय, आत्मिक लोकांच्या सहभागितेमध्ये राहायचंय. जी जी गोष्ट आत्म्याबरोबर कनेक्ट आहे त्या प्रत्येक गोष्टीला मी करणार आहे असा निर्णय घ्यायचा आहे. हालेलुया. या प्रत्येक गोष्टी काय आहेत? शारीरिक आहेत. कोणत्या गोष्टी आहे? सगळ्या गोष्टींपासून मी काय राहणार आहे? दूर राहणार आहे. थोड्या दिवस करून बघा, देव तुम्हाला खूप लॉंग पर्यंत काय करणार आहे? हालेलुया. या प्रेम आपले डोळे बंद करूया, आपले दोन्ही हात उंच करूया आणि प्रार्थना करूया. जसं अब्रामाने आपण बघतो की लोटाला जसं सांगितलं आणि लोटाने ज्या काही चुकीचे निर्णय घेतले त्याच्या जीवनामध्ये आणि त्यामुळे त्याला खूप सगळ्या परिस्थितीला सामोरे जावं लागलं. पण आज जर तुम्ही आत्मिक
आत्मिक गोष्टीमध्ये वाढणार आहेत. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक डिसिजन घ्यायला सहाय्य करणार. या प्रेरणा आपण प्रार्थना करूया. प्रत्येक जण आपलं मुख उघडूया, परमेश्वर बोलूया की प्रभू आम्हाला तुझ्या आत्मिक गोष्टींमध्ये वाढव. आम्हाला प्रार्थना करायला तुझी कृपा दे. आम्हाला तुझे वचन वाचायला तुझी कृपा दे. तुझ्या आत्मिक गोष्टींमध्ये वाढायला तुझी कृपा दे. ओ परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर. रेटे केटाला सोटो कोणाले ब्रोना से रिबाला बा शेखेंद्रोनाले ब्रो. ओ हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रत्येक जण मुख उघडणार. प्रत्येक जण मुख उघडणार. मुख उघडणार. जर तुम्ही आज आत्मिक तुम्हाला जर बनायचंय तर तुम्हाला मुख उघडून परमेश्वरावर बोलायचंय की प्रभू तुम्हाला आत्मिक गोष्टींमध्ये वाढव. मी निर्णय घेते तुझ्या आत्मिक गोष्टीमध्ये चालण्याचा. मी निर्णय घेते प्रार्थना करण्याचा. मी निर्णय घेते वचन वाचण्याचा. मी निर्णय घेते प्रभू प्रत्येक त्या गोष्टींचा प्रभू जे मला तुझ्यासाठी करायचं प्रभू. ओ राबा शियांद्राना लेब्रोना मामारियांद्राना लेब्रोना मामारियांद्राना मामा रे. यस यस यस. मागूया 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 मागूया. आपलं मुख उघडूया. मागूया मागूया ते परमेश्वरकडे. आज जर तुम्ही मुख उघडणार आहे तर परमेश्वर तुमच्या मुखाला भरणार आहे. ओ रामा से सेरियांद्रो नमस्ते. यस यस प्रभू. सर्वजण बोलूया. प्रभू येशू आम्ही विश्वास करतो तू सत्य असा परमेश्वर, महान असा परमेश्वर. जसं मी वचन ऐकलंय मी निर्णय करत आहे त्या प्रत्येक शारीरिक गोष्टी सोडून आत्मिक गोष्टीमध्ये चालू. तुम्हाला सहाय्य कर. कृपा तुम्हाला दे. फेवर तुम्हाला दे. अधिक प्रार्थनेमध्ये वेळ घालवावा. अधिक वचनामध्ये वेळ घालवावा. अधिक फास्टिंग मध्ये वेळ घालवावा. नेहमी तुझ्या आत्म्यासोबत कनेक्ट असावं. नेहमी तुझ्या आत्मिक उपस्थितीमध्ये चालावं. यासाठी विशेष तुझी कृपा मला दे प्रभू. जे मी डोळ्याने बघते त्यावर विश्वास न करता तुझं वचन जे सांगते त्यावर मी विश्वास करणार. तुझं वचन सांगते तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालंय आणि त्या आरोग्याला स्वीकारायचे. आम्ही डोळ्याने बघणाऱ्या आजारावर, आम्हाला महसूस होणाऱ्या आजारावर विश्वास न करता तुझ्या वचनावर आम्ही विश्वास करतो. तुझं वचन सांगते तुला बसलेल्या फटक्याने मी निरोगी झालेलोय. मला आरोग्य प्राप्त झालंय. आरोग्याला स्वीकारते माझे. आरोग्याला स्वीकारते माझे. आरोग्य दिलंस, आशीर्वादित केलंस, मला ब्लेस केलंस, मला अब्रामासारखं आशीर्वादित केलंस. धन्यवाद येशूच्या नावात. आमेन आमेन आमेन.